नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना. आज आदतचं मैदान होतं, मोठं मैदान आहे. या मैदानामध्ये महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी पळताना दिसतील, परंतु ते आदत वासरासोबत पळताना दिसतील. ओपनचं मैदान नाही हे. आणि या बैलगाडा शरीर क्षेत्रातला श्रीनाथ केसरीचा मानकरीसुद्धा आज पळताना दिसणार आहे. लखन आणि बकासूरसुद्धा आहे. तसेच शाहिदबाई मुलानी नातेपुतेकरांचा हिंद केसरी सचिनसुद्धा आज मैदानामध्ये आहे. निमगावचा सावकारसुद्धा आहे. परंतु मला थोडीशी जरा कमेंट्समध्ये सांगू शकता कोणता बैल कोणत्या गटामध्ये पळताना दिसू शकतो, कारण की लखन, सावकार, सचिन कोणत्या गटात आहेत तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. बकासूरची माहिती जी आहे ती मला लागलेली आहे की बकासूर जो आहे तो गट क्रमांक 21मध्ये तास क्रमांक 5वरून पळताना आपल्याला दिसणार आहे. बकासूरच्या नावाची चिठ्ठी जी आहे ती निघालेली आहे त्या ठिकाणी. परंतु बकासूर जो आहे तो त्या ठिकाणी मला नाही वाटत की 21मध्ये पळताना दिसेल. जर पैरेकराच्या नावाने जर चिठ्ठी असेल तर बकासूर आपल्याला गट क्रमांक 21मध्ये चिठ्ठी तर निघालेली आहे. कदाचित 1 ते 10मध्ये सुद्धा पळताना दिसू शकेल. कदाचित 11 ते 20च्या गटामध्ये सुद्धा पळताना दिसेल. आता बघूया. 21 नंबर गट तर दिला आहे, परंतु सगळ्यांनी एक लक्ष ठेवा, वाच राहा. बकासूर कोणत्याही गटात पळू शकतो, कारण की कोणाच्याही नावानं बकासूर पळू शकतो. सगळ्यांना माहिती आहे. कधी फक्त एकदाच मोठ्याच मैदानामध्ये पळू शकला नाही. पुशेगावच्यात बघितलं तुम्ही किती मोठं मैदान होतं. बकासूर कितव्या गटामध्ये आलेला. तिथं फक्त एकदा चिठ्ठी असते. इथं कुणी कसंही कोणाच्याही नावावर पळू शकतं. चला ते विषय जाऊ द्या. बकासूर जो आहे तो आज आपल्याला पळताना दिसणार आहे. बकासूर आज एक नवीन चेहरा जो आहे तो उजेडात घेऊन येईल का, काय वाटते? आज बकासूर सलग 5 मैदाने गुलाल मिळवेल का? बकासूरने सलग 4 मैदानात 4 गुलाल जे आहेत ते मिळवलेले आहेत. परंतु बघूया, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की बकासूरचं रेकॉर्ड काय सांगतं. बकासूर कशा पद्धतीचा पळ आहे बकासूरसोबत. आणि आदत वासूर आहे म्हटल्यानंतर आदत दोन्ही खांदी फिट असणारं वासूर आहे, कारण की बकासूरसोबत जो नंदी असतो तो दोन्ही खांदी फिट असावा लागतो, तरच तो बकासूरसोबत पळू शकतो, तरच बकासूरसोबत पात्र होऊ शकतो. कारण की पहिले दिवस होते ते गेले, कारण की आता कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. आता पहिले एवढं काय नव्हतं. कुणी बी बकासूरसोबत पळत होतं, कशी बी बकासूर गाडी बोडत होता. परंतु आता तसं नाही राहिलं. प्रत्येक जण गुलालासाठी संघर्ष करतो आणि त्या प्रकारचं कष्टसुद्धा घेतो आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे आता या बैलगाडा क्षेत्रात एक ठकास महाठक नंदी जे आहेत ते येऊ लागलेत. तर मग चला, आज बकासूरचा पायरा कोण असू शकतो? बकासूरचा पायरा कोण असू शकतो याच्या अगोदर आज लखनचा पायरा कोण आहे हे महत्त्वाचं आहे. आज लखनचा पायरा मी तुम्हाला त्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं. आज लखन जो आहे तो दैवत गोवेकर यांचा आदतमधला जीवा हा नंदी आहे त्याच्यासोबत पळताना दिसणार आहे. आणि हा नंदी जो आहे तो जीवा नावाचा, मी तुम्हाला त्यासुद्धा व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघा. माझ्या जुन्या चॅनलवर किरण शिवतळे ब्लॉग या चॅनलमध्ये सांगितले मी की आदत जीवा जो आहे तो सलग 2 मैदान पळाला आहे. दोन्ही मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी झालेला आहे. आणि तो अमरावतीकरांच्या देवासोबत पळाला आहे. सांडू मिस्त्री तळेगाव यांच्या देवासोबत पळाला आहे. म्हणजे या वासरामध्ये काहीतरी धमक असल्याशिवाय लखनसोबत एवढा मोठा पायरा झालेला नाही आहे. कारण की लखनसोबत पळणं कोणाचं बी काम नाही आहे बरं का, कारण की त्याच्यासोबत टॉपचाच नंदी पळायला लागतो. कारण की तोच टॉपचा नंदी आहे, सगळ्यांना माहीत आहे. कारण की तो कधी हलक्या पायऱ्यामध्ये कधी पळत नाही आणि सगळ्यांना माहीत आहे तो काय चीज आहे. परंतु असो, आज लखन पळतो आहे म्हटल्यानंतर आज महाराष्ट्राच्या लागला जसा बकासूरवरती आहे तशा लखनवरती सुद्धा आहेत. लखन पळतो आहे म्हटल्यानंतर सावकार जो आता सगळ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतो आहे पळण्याच्या जोरावरती. निमगावचा सावकारसुद्धा आज पळतो आहे. आता एक मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये तो फायनलमध्ये राहिलेला होता त्या वासराला घेऊन. तेच वासरू पुन्हा एकदा त्या सावकारसोबत आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच सचिन, शाहिदबाईंचा सचिन जो आहे तो आता काही पायऱ्या काही समजलेला नाही, तो सुद्धा एक चांगल्याच टॉपच्या पायऱ्यात आहे. आणि चांगलं मोठं नियोजन आहे सचिनसुद्धा, असं मला वाटते. की कोण असू शकतो काय त्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. आणि तसेच आज बकासूरच्या पायऱ्याची थोडीशी चर्चा करूया. पळशी या गावचं वासूर आहे, आदतमधलं वासूर आहे. पळशी या ठिकाणचं वासूर आहे, जे अगोदर शाहिदबाईंच्याकडे होतं. शाकीरबाई यांच्याकडे होतं. त्या शाकीरबाईंच्याकडून जे आहे ते विकत घेतलेलं होतं त्यांनी. आणि आता तेच आपल्याला वासरू जे आहे ते आपल्याला पळताना दिसू शकेल. आणि शाकीरबाईंचं जो नंदी आहे आदतमधला तो पळशी या ठिकाणी गेलेला होता. तेच वासरू आज बकासूरसोबत पळतं आहे. नाव मला माहीत नाही कुठलं आहे, परंतु आज ते बकासूरसोबत पळतं आहे. पळशी या गावचं वासरू. बघूया काय होतं आहे आज. बकासूर काय करेल काय वाटतं आहे सगळ्यांना जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. आज सगळ्या महाराष्ट्राच्या नजरा ज्या आहेत त्या सगळ्यांच्या लखन आणि बकासूरवरती आहेत, सचिनवरती आहेत.
कारण की महान क्रिकेट आता पळताना सगळं बघा मैदान पिंपळखेर या ठिकाणी खूप लांब आहे, गेलो असतो. आता इथून पुढे आपण मैदानामध्ये दिसू, तुम्हाला कितीही लांबचे मैदान असू द्या दिसू. कारण की आता उन्हाळ्याचे दिवस संपत आलेत. कारण की आपल्याला पावसाळ्यात काय नाही, भिजाय काय वाटत नाही, पण उन्हाचा ताडा का माणसं जाते ती चेक करून कुठं पडलं गाडीवरून काय झालं कशाला उगीच लपड आहे नाही. असू द्या, आज बकासूर पळतोय. बकासूर गटका मग 21मध्ये चिठ्ठी आहे, परंतु त्याच्या अगोदर सुद्धा पळू शकतो. लक्ष ठेवा आज.